समुद्रांच्या लाटांमध्ये हरवलेलं स्वर्ग, नारळ सुपारीच्या बागांनी सजलेली हिरवीगार धरती, डोंगर किल्ल्यांचा पराक्रम आणि मंदिराची दिव्य शांतता हा आपला कोकण. एकदा का कोकणात पाऊल ठेवलं की शहराचा गोंधळ, ताणतणाव आणि धावपळ सगळं विसरायला होतं. प्रत्येक समुद्रकिनारा ही वेगळी कहाणी सांगतो. प्रत्येक किल्ला इतिहासाचा साक्षीदार आहे आणि प्रत्येक गावात निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य दडलेलं आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वर्ग पृथ्वीसारखाच आहे हे अनुभवायचं असेल, तर कोकणातील ही 10 पर्यटन स्थळं तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की असले पाहिजेत. कोणती आहेत ही पर्यटन स्थळं आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तर पहिलं ठिकाण आहे गणपतीपुळे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जिथे सागरी किनारा वसलेलं स्वयंभूमी गणपती मंदिर भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि मंदिराच्या घंटांचा नाद या सगळ्यांमुळेच येथे एक विलक्षण आध्यात्मिक वातावरण तयार होते. सकाळच्या वेळी समुद्रावर उगवणारा सूर्य पाहताना मन अक्षरशः प्रसन्न होतं. इथे जलक्रीडा प्रकारही उपलब्ध आहेत. धार्मिक पर्यटन आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुंदर संगम म्हणजे गणपतीपुळे. दुसरं आहे तरकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरकली हा समुद्रकिनारा स्वच्छ आणि पारदर्शक पाहण्यासाठी ओळखला जातो. येथे स्कुबा ड्रायव्हिंग, स्नॉर्कलिंग सारख्या साहसी जलक्रीडा करता येतात. पाण्याखालील रंगीबिरंगी मासे आणि प्रवाळ खडक पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. शांत, कमी गर्दीचा आणि अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारा असल्याने तरकलीला महाराष्ट्राचा मालदीव असेही म्हटले जाते. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत शांत आणि रोमांचक सहलीसाठी तरकली हा उत्तम पर्याय आहे. तिसऱ्या नंबरवर आहे अलिबाग. मुंबईपासून अगदी जवळ असलेले अलिबाग हे वीकेंड ट्रिपसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे समुद्रकिनारे, किल्ले आणि रिसॉर्ट्सचा रेलचेल आहे. समुद्रात असलेला कुलाबा फोर्ट हा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. भरती ओहोटीच्या वेळी पायी चालत किल्ल्यावर जाण्याचा अनुभव रोमांचक असतो. अलिबागच्या नारळ पोफळीच्या बागा, शांत वातावरण आणि समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद मिळतो. चौथ्या नंबरवर आहे रत्नागिरी. आंब्यांची राजधानी म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरी हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले शहर आहे. येथे प्रसिद्ध गणेशगोला बीच, थायबा प्लेस आणि रत्नादुर्ग फोर्ट अशी अनेक ठिकाणं आहेत. समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून सूर्यास्त पाहताना मन भारावून जातं. तसेच येथे मिळणारे हापूस आंबे संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. इतिहास, निसर्ग आणि चविष्ट खाद्य संस्कृती यांचा संगम म्हणजे रत्नागिरी. पाचवं ठिकाण आहे मालवण. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर किनारी शहर आहे. येथे समुद्रात उभा असलेला सिंधुदुर्ग फोर्ट हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. किल्ल्याच्या भिंतीवरून दिसणारा अथांग समुद्र अद्भुत वाटतो. मालवणी खाद्यपदार्थ, सोलकढी, कोंबडी वडे, ताजे मासे यांचा स्वाद पर्यटकांना भुरळ घालतो. निसर्ग, इतिहास आणि चव यांचा तिहेरी आनंद म्हणजे मालवण. 6 नंबरवर आहे दापोली. दापोली हे शांत, थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे मुरुड बीच आणि कराडे बीच हे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. गर्दीपासून दूर शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी दापोली योग्य ठिकाण आहे. डोंगर, हिरवाई आणि समुद्र यांचा सुंदर मेळा इथे पाहायला मिळतो. हनीमून किंवा कुटुंब सहलीसाठी दापोली विशेष लोकप्रिय आहे. नंबर 7 वर आहे हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेले हरिहरेश्वर टेम्पल हे प्राचीन मंदिर भाविकांसाठी पवित्र मानले जाते. मंदिराच्या परिसरात डोंगर आणि समुद्र यांचे दृश्य अप्रतिम आहे. येथे समुद्रकिनारी प्रदक्षिणा मार्ग आहे, जो अतिशय रम्य आणि आध्यात्मिक अनुभव देतो. नंबर 8 वर आहे काशीद. काशीद हा अलिबाग जवळील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. पांढरी शुभ्र वाळू आणि निळशार समुद्र यांमुळे काशीद अत्यंत आकर्षक वाटतो. येथे जलक्रीडा, कॅम्पिंग आणि बीचवर रिलॅक्स होण्याचा आनंदही घेता येतो. गर्दी कमी असल्याने शांत वातावरणात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी काशीद योग्य आहे. 9वं पर्यटन स्थळ आहे वेंगुर्ला. वेंगुर्ला हे निसर्ग संपन्न आणि शांत किनारी शहर आहे. येथे वेंगुर्ला लाईट हाऊस आणि सागरेश्वर बीच प्रसिद्ध आहेत. सूर्यास्ताच्या वेळी दीपगृहावरून दिसणारे दृश्य मंत्रमुग्ध करणारे असते. गर्दीपासून दूर शांत आणि स्वच्छ वातावरणासाठी वेंगुर्ला ओळखले जाते. 10 नंबरवर आहे गुहागर. गुहागर हा विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे वाडेश्वर टेम्पल हे प्राचीन मंदिर आहे. गुहागरचा समुद्रकिनारा शांत आणि प्रदूषणमुक्त आहे. सकाळच्या वेळी समुद्रकिनारी फिरताना मनाला एक वेगळी शांती मिळते. निसर्गप्रेमींसाठी गुहागर म्हणजे स्वर्ग. कोकण म्हणजे केवळ समुद्रकिनारे नाहीये, तर ती एक संस्कृती आहे, एक अनुभव आहे, एक भावनिक नातं आहे. प्रत्येक ठिकाण वेगळं आहे, प्रत्येक गाव वेगळं आणि प्रत्येक अनुभव अविस्मरणीय आहे. जर तुम्हाला शांतता, साहस, इतिहास, अध्यात्म आणि स्वादिष्ट अन्न यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल, तर कोकणातील ही 10 पर्यटन स्थळं तुमच्या प्रवासात नक्की सामील करा. एकदा कोकणात
आलात तर पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल याची खात्री आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.